योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरमध्ये शिवजयंतीचा उत्साह। खेड तालुका सुतार समाज लघु उद्योग असोसिएशन तर्फे भव्य सोहळा संपन्न राजगुरुनगर। पाईट प्रतिनिधी संतोष गाडेकर। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी राजे शिवछत्रपती महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगरमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आलेल्या सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखी शीतलता असलेल्या रयतेच्या राजाला अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। राजगुरुनगर येथील प्रभू विश्वकर्मा मंदिर येथे खेड तालुका सुतार समाज लघु उद्योग असोसिएशनच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महान राजाला अभिवादन, स्त्रियांना सन्मान देणारा, अन्यायाविरुद्ध लढा देणारा आणि सर्वसामान्य जनतेला समान न्याय देणारा राजा म्हणून शिवछत्रपतींचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। आई जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत शिवनेरीवर जन्मलेल्या या थोर महापुरुषाच्या जयंतीनिमित्त मंदिरात विशेष पूजन आणि आरती सोहळा संपन्न झाला। मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय मंगेश दादा गुंडार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच सौ सुप्रिया राहुल दादा पिंगळे, नगरसेविका व सभापती आरोग्य व सांस्कृतिक विभाग, सामाजिक कार्यकर्ते राहुल दादा पिंगळे, नगरसेवक मित्रसेन प्रकाश डोंगरे आणि नगरसेवक सचिन मधवे यांसह सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून परिसराचा विकास होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। असोसिएशनचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थिती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये श्री निवृत्ती नागेजी भालेराव, अध्यक्ष राजगुरुनगर मंदिर, रमेश सुतार, कार्याध्यक्ष, कैलास भाऊ सुतार, सचिव व माजी सरपंच कुरकुंडी, ग्रंथमित्र रमेश सुतार, कार्याध्यक्ष, रमेश राजगुरु मंदिराचे विश्वस्त, चंद्रकांत लोहार, संतोष गाडेकर, पत्रकार, अनिल जाधव, भीमशक्ती खेर, तालुका अध्यक्ष। या प्रसंगी पत्रकारितेतील मान्यवर दत्ता भगत सर, विद्याधर सार्वे, श्री नारायण सूर्यवंशी, संपादक योद्धा न्यूज चॅनल व पत्रकार टीव्ही चॅनल, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने राजगुरुनगरचा परिसर शिवमय झाला होता।